संपूर्ण शिंदे गट होणार अपात्र। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप। एकनाथ शिंदे यांना बसणार सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदेची गरज संपली, त्यांना संपवून आता नवा उदय पुढे येणार, वडट्टीवारांचा मोठा दावा। महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्री पदांवर प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे। शनिवारी महायुती सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली, ती मात्र दुसऱ्या दिवशी 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरेगावी गेल्याचे म्हटलं जात आहे। अशातच विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे। एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून नवीन उदय पुढे येणार असल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे। पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली, कारण रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाने दावा केला होता, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध केला होता। त्यानंतर रविवारी महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली। दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यावरूनच विजय वडट्टीवार यांनी टोला लगावला आहे। ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती दिली असं मला वाटायला लागलंय। बहुमत मिळालं तरी काय सरकार चालवायची पद्धत आहे, आपापल्यामध्ये मतभेद वाढले आहेत, केवळ सत्तेसाठी ही स्पर्धा सुरू आहे। भांडा आणि महाराष्ट्राची वाटोळे करा असं म्हणायची वेळ आली आहे। आता पालकमंत्री बदलले आहेत, शेवटी मुख्यमंत्री बदलाची पाळी येईल असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे। यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेल्याचे पत्रकारांनी विचारले, त्यावर वडट्टीवार यांनी भाष्य केलं, नाराज होऊन पत्रात पाडता येईल असा विषय आता फक्त बाकी आहे। एकनाथ शिंदेची परिस्थिती बिकट आहे। एकनाथ शिंदेची गरज संपली का? कदाचित एकनाथ शिंदेना संपवून एक नवीन उदय पुढे येईल। शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती होईल। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा। आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेचे संपूर्ण आमदार अपात्र होणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा। तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।